शिवी द्यायला कोण काही ताकद लागत नाही, कोणी बसकन एखादं शिवी देऊन जाऊ शकतो, परंतु दिलेली शिवी सहन करणं यासाठी फार मोठी ताकद आहे. म्हणजे सहन करताना महाराज तेच कधीतरी मोठा होत असतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला उदाहरण सांगू का? ते बीज असतं, बीज, त्या बीजाला जर बी असतं, बी, त्या बीजाला जर उगायचं असेल तर आधी त्याला स्वतः जमिनीत गाडून घ्यावं लागत असतं. काय करावं लागत असतं? गाडून घ्यावं लागत असतं, तेव्हा ते कुठेतरी उगत असत. ते म्हणतात की उगण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं, अशी गोष्ट. लोक देवळामध्ये सुद्धा दगडच आहे आणि पायरीवर सुद्धा काय दगडच आहे, परंतु आज ते दगडाचे लोक पाया पडतात आणि एकावरती चप्पल सोडतात. त्याचा फरक जर काय असेल तर त्या ज्याच्या पाया पडतात ना त्यांनी सहन केलं महाराज, आणि ज्याच्यावर चपला सोडतात ना त्यांनी सहन केलं नाही म्हणून लोक आज त्याच्यावर चपला सोडतात, आणि ज्याच्यावर डोकं ठेवतात ना त्यांनी आज सहन केलंय म्हणून त्याच्यावर आज लोक डोकं ठेवतात. एका फुलाने विचारलं, जे फुलं रोज देवाच्या गळ्यात जातात त्याने खालच्या फुलाने विचारलं, का रे तू रोज देवाच्या गळ्यात जातो आणि आम्ही रोज लोकांच्या पायाखाली तुडवले जातो, ते गळ्यात जाणारं जे फुल होतं ना ते म्हणे, भावा गळ्यात जाण्या अगोदर अजून टोचून घ्यावं लागतं. काय करावं? टोचून.